Good morning, dear student. Today we see the next topic in account for not-for-profit concern. Meaning and features of income and expenditure account. Meaning and features of income and expenditure account. We see income and expenditure account is a summary of revenue incomes and revenue expenses of a particular period. Particular period means what? That is accounting period which starts on 1st April of current year and ends on 31st March of next year. It is similar to the profit and loss account. It is nominal account. It is type of nominal account. Not for profit concern prepare income and expenditure account. All revenue expenses or losses of current year are debited and all revenue income and gains of current year are credited to this account. It is generally a rule applicable for income and expenditure account because it is a type of nominal account. Income and expenditure account is a type of nominal account, and hence the rule for nominal account is followed by debit all expenses or losses and profit all incomes and credit all profits and incomes, and hence all expenses and losses are debited to income and expenditure account and all profits and incomes are credited to income and expenditure account, that is income side. Let me see the concept of income. In income and expenditure account, only revenue incomes or gains of the current period are credited. बघा इथे म्हटलेलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये चालू वर्षाचे फक्त जे काही उत्पन्न आहे किंवा जो झालेला नफा आहे, गेन्स म्हणजे लक्षात घ्या, इथे गेन्स म्हणजे काय समानार्थी शब्द आहे प्रॉफिटला. ठीक आहे, इन्कम म्हणजे उत्पन्न, गेन्स म्हणजे काय प्रॉफिट. चालू वर्षाचं नफा किंवा उत्पन्न हे त्याच्यामध्ये काय केलं जातं, क्रेडिट एंट्री केली जाते. फॉर एक्झाम्पल सबस्क्रिप्शन रिसिव्ह. सबस्क्रिप्शन म्हणजे काय, मिळालेली वर्गणी. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिव्ड, चालू वर्षाचं जे काही गुंतवणुकीवरील व्याज आहे ते. सन्ड्री रिसीट, ज्या किरकोळ काही एकूण जमा रकमा आहेत त्या. जनरल डोनेशन रिसिव्ड, जे सर्वसाधारण देणगी मिळालेली आहे ती. त्यानंतर जर का एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल तर ट्युशन फीज रिसिव्ड एटसेट्रा. इन्कम रिसिव्ड फॉर प्रिव्हियस इयर और फॉर नेक्स्ट इयर आर नॉट टेकन इन टू दिस अकाउंट. बघा इथे क्लिअर कट म्हटलेलं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये फक्त करंट इयरचे इन्कम आणि जे प्रॉफिट आहेत तेच फक्त मेन्शन केले जातात. इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ प्रिव्हियस इयर इन्कम अँड नेक्स्ट इयर इन्कम. ठीक आहे, पुढील वर्षाचे किंवा मागील वर्षाचे उत्पन्नाचे कोणत्याही प्रकारे जे अकाउंटचे आयटम आहेत ते इन्कम साइडला लिहिले जात नाहीत, हे लक्षात ठेवा. However, all incomes pertaining to current year, whether received or not received or received during the previous year for this year are taken into account. बघा इथे क्लिअर कट म्हणजे असं दिलेलं आहे, तुम्हाला पाहिजे तर मी मराठीत सुद्धा मग एक्सप्लेन करीन, मग आता करतोच आहे. ठीक आहे, चालू वर्षाची जे उत्पन्न आहे ते इथे म्हटलेलं आहे बघा, करंट इयर रिसिव्ड इन्कम, किंवा मागील वर्षामध्ये जी चालू वर्षासाठी मिळालेली आहे ती इन्कम, ती या हिशोबामध्ये धरायची आहे. आणि अशा प्रकारचं जे इन्कम आहे ते करंट इयरच्या अकाउंटिंग मध्ये काय करायचं आहे, आपल्याला हिशोबात घ्यायचं आहे. ऑन द अदर हँड, आउटस्टँडिंग इन्कम्स अँड प्री रिसिव्ड इन्कम ऑल्सो ऑफ करंट इयर आर कन्सिडर्ड. आता असं आहे की आउटस्टँडिंग इन्कम जरी असेल, करंट इयरची आउटस्टँडिंग इन्कम असेल, तर ही आउटस्टँडिंग इन्कम सुद्धा आपल्याला काय करायला लागणार आहे, त्याच्यामध्ये ऍड करावी लागणार आहे. आणि प्री रिसिव्ड म्हणजे काय, प्री रिसिव्ड इन्कम ऑफ करंट इयर नाही, प्री रिसिव्ड इन्कम ऑफ प्रिव्हियस इयर. इथं आपल्याला काय करायला लागेल,
बदलावं लागेल. कसं ते मी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये किंवा नोट्स लिहून देणार त्यावेळेस सांगणार. हे तुम्ही लिहून इथे फक्त काय करायचं, प्रिव्हियस करायचं. जो व्हिडिओ पूर्ण बघेल त्यालाच हे समजणार आहे. इथे काय करायचं, प्रिव्हियस इयर म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत एक्सपेंडिचर. ओनली रेव्हेन्यू एक्सपेन्सेस और लॉसेस ऑफ द करंट इयर आर डेबिटेड टू दिस अकाउंट. आयटम्स ऑफ एक्सपेन्सेस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मे डिफर फ्रॉम कन्सर्न टू कन्सर्न. आता असं म्हटलेलं आहे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे जे खर्चाचे तपशील आहेत ते त्या संस्थेच्या प्रकारानुसार काय होत असतात, बदलत असतात. फॉर एक्झाम्पल, जर का नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मधलं हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटलचे खर्च वेगळ्या प्रकारचे असणार आहेत. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल तर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे खर्च वेगळ्या प्रकारचे असणार आहेत. कल्चरल क्लब असेल तर त्या कल्चरल क्लबचे जे एक्सपेंडिचर आहे त्याचं स्वरूप जरा वेगळ्या प्रकारचं असणार आहे. कसं ते आपण प्रॉब्लेम सोडवताना बघणार आहोत. However, all expenses paid for previous year or for the next year are not taken into account. मागच्या वर्षीचा खर्च आणि पुढील वर्षीचा खर्च इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये लिहायचा नाही. हे प्रामुख्याने तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. आपण जो हिशोब करतोय तो फक्त चालू वर्षासाठी आहे आणि तोच फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये लिहायचा असतो. However, all expenses pertaining to current year, whether actually paid or not during the previous year or current year, are taken into account. बघा असे की जे ऍक्च्युली एक्सपेंडिचर आहेत पर्टेनिंग टू करंट इयर, फक्त चालू वर्षाचेच तुम्हाला काय करायचे आहेत, हिशोबात घ्यायचे आहेत. वेदर ऍक्च्युअली पेड ऑर नॉट पेड ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. जर का मागील वर्षी ते दिलेले नसतील किंवा ते आउटस्टँडिंग नसतील, मागील वर्षीचे आपल्याला धरायचे नाहीयेत, फक्त चालू वर्षीचे आउटस्टँडिंग आपल्याला हिशोबात धरायचे आहेत. किंवा मागील वर्षी जर का ऍडव्हान्स मध्ये पेड केलेले असतील तर ते चालू वर्षामध्ये हिशोबात येणार आहेत, कारण की ते चालू वर्षात. इथे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये अकाउंटिंग पिरियड इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेनोमिना. फेनोमिना म्हणजे काय, घटक. हिशेबी वर्ष हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न साठी फार महत्वाचं आहे. In other words, outstanding expenses and prepaid expenses during previous year are considered. बघा इथे प्रीवियस म्हटलं, इथे जर प्रीवियस पाहिजे ते चुकून झालेलं आहे. बघा, in other words, outstanding expenses of current year and prepaid expenses during previous year are considered. इथे जर तसंच पाहिजे, outstanding income of current year अँड प्री रिसिव्ड इन्कम ऑफ प्रिव्हियस इयर. ह्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे, ते पण तुम्ही दुरुस्त करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचरचं जे काय ऍक्च्युअल मिनिंग आहे ते आपण बघणार आहोत. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट शोज सरप्लस ऑर डेफिसिट ऑफ द कन्सर्न. आता इथे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपण नफा किंवा तोटा हा शोधून काढत असतो, पण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये आपण त्याला काय म्हणतो, प्रॉफिटच्या ऐवजी सरप्लस म्हणतो आणि तोट्याच्या ऐवजी डेफिसिट असं म्हणतो. लेट मी सी एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. हिअर द कन्सेप्ट आर क्लिअरली गिवन दॅट एक्सेस ऑफ, जर का खर्चापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर त्याला काय म्हणतात, सरप्लस म्हणतात. ठीक आहे, ही एक व्याख्या झाली. त्याच्यानंतर दुसरी, एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम इज नोन ॲज डेफिसिट. डेफिसिट म्हणजे त्याला तूट म्हणतात. डेफिसिट म्हणजे तूट आणि सरप्लस म्हणजे काय, त्याला वाढावा म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला मराठीतनं पाहिजे तर मी तुम्हाला ते लिहून देणारच आहे नोट्समध्ये, डोंट केअर. ठीक आहे. इफ देअर इज अ सरप्लस इट इज ऍडेड टू द कॅपिटल फंड अँड इफ देअर इज अ डेफिसिट इट इज डिडक्टेड फ्रॉम द कॅपिटल फंड. Let me see the features of income and expenditure account. Income and expenditure account is a nominal account. Previously we see in the previous passage, that is explanation given actually there. This account records only revenue, expenses and income for current year only.
only current year income and revenue or whatever expenses are recorded into income and expenditure account. It is similar to the profit and loss account. हे आपल्याला वैशिष्ट्य दिसतंय की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच इन्कम अँड एक्सपेंडिचर आहे, बट इन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न वी कॉल्ड इट ॲज income and expenditure account. Next, it is prepared to find out surplus or deficit of that particular year on the basis of their preparation. Okay. Next, income and expenditure account is always accompanied with balance sheet. Income and expenditure सोबत balance sheet ही prepare करावीच लागते. To know the business position, to know the position or financial position of not-for-profit concern. It has no opening balances. In not-for-profit concern, there is no opening balances are available. If newly formed not-for-profit concern, the opening balance is 0. And if it is second year of that not-for-profit concern, the cash and bank balances are the opening balances for not-for-profit concern. Okay. So it will be clear later on while solving the problem. Okay. Surplus or deficit is transferred to capital fund. Previously see here, if there is a deficit, it is added to the capital fund. If there is a surplus, it is added to the capital fund, and if there is a deficit, it is actually deducted from capital fund. And next and final feature of income and expenditure account, it records all cash items as well as non-cash items which are related to current period. इथे रोखीचे तसेच उधारीचे ट्रान्झॅक्शन सुद्धा काय केले जातात, लिहिले जातात, किंवा ज्याला आउटस्टँडिंग आपण म्हणतो, हे आउटस्टँडिंग सुद्धा लिहिले जातात किंवा रोखीचे सुद्धा ट्रान्झॅक्शन लिहिले जातात. आणि इथे बघा, इथे आउटस्टँडिंग म्हटलेलं आहे, ऍक्च्युअली पेड ट्रान्झॅक्शन सुद्धा लिहिले जातात. आता बॅड डेट सारखे जर का किंवा डेप्रिसिएशन किंवा फिक्स ॲसेटवरचं डेप्रिसिएशन असेल तर असे इथे नॉर्मली बॅड डेट्स नसतात, कारण की नॉट फॉर प्रॉफिटचे सगळे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते कॅश वरती चालत असतात. पुढच्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत. ऍक्च्युअली तुम्ही हा जो स्पेसिमन आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा, हा तुम्ही काय करायचा आहे, ऍज इट इज जसा पुस्तकामध्ये दिलेला आहे तो काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. त्याचं एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन मी सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला देईन. थँक्यू.